नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वी मराठी स्टोरी या युट्यूब चॅनलवरती. ती रोज रात्री 12 वाजता यायची. रात्रीचे 12 वाजले की गावातलं सगळं शांत व्हायचं. रस्त्यावर माणूस नाही, दुकान बंद, फक्त दूर कुठेतरी कुत्र्यांचा आवाज आणि वाऱ्यांची सळसळ. पण त्या शांत रस्त्यावर एक मुलगी रोज बरोबर रात्री 12 वाजता यायची आणि तिची वाट पाहणारा एक मुलगा होता, अमोल. अमोल एका छोट्याशा गावात राहत होता. दिवसभर एका दुकानात काम करायचा आणि रात्री घरी जाताना तो नेहमी जुन्या पुलाजवळून जायचा. पहिल्यांदा त्याने तिला एका पावसाळी रात्री पाहिलं. बरोबर 12 वाजता ती पुलाच्या कठड्यावर उभी होती. पांढरा ड्रेस, मोकळे केस, हातात एक लाल छत्री. अमोल तिच्याकडे पाहत पुढे गेला, पण काही अंतर गेल्यावर त्याच्या मनात विचार आला, ही मुलगी एवढ्या रात्री इथे एकटी काय करते? तो मागे वळला. ती अजूनही तिथेच उभी होती. अमोलने विचारलं, तुम्ही इथे काय करताय? ती हळूच त्याच्याकडे पाहून म्हणाली, वाट पाहते. कोणाची? ती काहीच बोलली नाही. फक्त पुलाच्या दुसऱ्या बाजूला पाहत राहिली. अमोलने पुन्हा विचारलं, तुमचं घर कुठे आहे? मी सोडतो. ती हलकसं हसली, माझं घर खूप दूर आहे. अमोलला तिचं उत्तर विचित्र वाटलं, पण तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्रीही बरोबर 12 वाजता ती तिथे होती. अमोलने तिला पाहिलं आणि आश्चर्याने थांबला. तुम्ही पुन्हा? ती म्हणाली, तुम्ही पण पुन्हा आलात? अमोल हसला, माझं कामच आहे या रस्त्याने जाण्याचं. ती म्हणाली, आणि माझं काम आहे इथे येण्याचं. हळूहळू दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. तिचं नाव होतं नंदिनी. ती रोज रात्री 12 वाजता तिथे यायची. अमोलला तिची सवय झाली. दिवसभर तो तिचा विचार करायचा. रात्री 12 कधी वाजतात याची तो आतुरतेने वाट पाहायचा. एक दिवस त्याने नंदिनीला विचारलं, तू रोज इथे काय येतेस? नंदिनी काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, एका व्यक्तीची वाट पाहते. कोण? ज्याने मला इथे भेटायचं वचन दिलं होतं, तो अजून त्याला नाही आला नाही. नंदिनीने मान हलवली. नाही. अमोलने विचारलं, किती वर्ष झाली? ती म्हणाली, 5. अमोलच्या मनात विचित्र भावना निर्माण झाली. त्याला नंदिनी आवडू लागली होती, पण तिच्या आयुष्यात दुसरा कोणी आहे हे त्याला कळलं होतं. एक दिवस अमोलने धाडस करून विचारलं, जर तो व्यक्ती परत आलाच नाहीस तर? नंदिनीने त्याच्याकडे पाहिलं. मग मग तू पुढे जाशील? ती हसली. कदाचित. आणि जर कुणी तुझ्यावर खरं प्रेम करत असेल तर? नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मग त्याला माझ्यासाठी वाट पाहायला लावणार नाही. अमोलला वाटलं कदाचित ती त्याच्याबद्दल बोलते. त्या रात्री त्याने नंदिनीला आपल्या मनातलं सांगायला ठरवलं. 12 वाजले. नंदिनी आली. अमोल तिच्यासमोर उभा राहिला. नंदिनी, हां, मला तुझ्याशी काही सांगायचं आहे. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. अमोल म्हणाला, मला तू आवडतेस खूप. कधी तुझ्यावर प्रेम झालं मला स्वतःलाच कळलं नाही. तुझ्या त्या व्यक्तीची जागा मला घ्यायची नाही, पण मला तुझ्या आयुष्यात माझी जागा हवी आहे. नंदिनीच्या डोळ्यात अश्रू आले. ती काहीच बोलली नाही. अमोल म्हणाला, काहीतरी बोल ना. नंदिनीने फक्त एवढंच म्हटलं, उद्या येशील? अमोल हसला, हो नक्की. ती रात्र निघून गेली, पण दुसऱ्या दिवशी नंदिनी आलीच नाही. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला. अमोल तिथेच उभा होता. दुसऱ्या दिवशीही ती आली नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. अमोलने गावात तिची चौकशी सुरू केली, पण कोणालाच नंदिनी माहिती नव्हती. शेवटी त्याने एका जुन्या चहावाल्या काकांना विचारलं. नंदिनीचं वर्णन ऐकताच काकांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. ते म्हणाले, तू नंदिनीला पाहिलंस? अमोल म्हणाला, हो, रोज. काका काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, अशक्य आहे. का? काका म्हणाले, नंदिनी या गावात येऊन 5 वर्ष झाली नाहीत. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. काय बोलताय? काकांनी पुलाकडे बोट दाखवलं. 5 वर्षापूर्वी बरोबर रात्री 12 वाजता नंदिनीचा अपघात झाला होता. ती कुणाची तरी वाट पाहत होती. कुणाची? काका म्हणाले, तिच्या होणाऱ्या नवऱ्याची. अमोलच्या अंगावर काटा आला. तो आला होता का? काका म्हणाले, नाही. म्हणून ती रोज? काका काही बोलले नाहीत. अमोल धावत पुलाकडे गेला. तोच कठडा, तोच रस्ता. तिथे तो नंदिनीला रोज भेटायचा.
जिथे त्याला एक जुना फोटो मिळाला. फोटोमध्ये नंदिनी होती आणि तिच्या शेजारी अमोल स्वतः उभा होता. अमोलच्या हातातून फोटो खाली पडला. हा फोटो तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज आला, तुला आठवत नाही? अमोलने मागे वळून पाहिलं. नंदिनी उभी होती, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती म्हणाली, 5 वर्षापूर्वी मी इथे तुझी वाट पाहत होते. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं, पण मला काहीच आठवत नाही. नंदिनी म्हणाली, कारण त्या रात्री अपघातात तुझीही स्मृती गेली होती. अमोल स्तब्ध झाला. नंदिनी पुढे म्हणाली, आपण लग्न करणार होतो. तू मला भेटायला येणार होतास, पण त्या रात्री ती थांबली. माझा मृत्यू झाला. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला अचानक सगळं आठवायला लागलं. नंदिनी, त्याचं प्रेम, लग्नाची स्वप्न आणि तो शेवटचा दिवस. नंदिनी त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली, माझी वाट संपली अमोल. आता तू पुढे जा. अमोल रडत म्हणाला, पण तू? नंदिनी म्हणाली, मी 5 वर्ष तुझी वाट पाहिली. आता मला खात्री आहे तू मला विसरलेला नाहीस. अमोलने हात पुढे केला, पण नंदिनी हळूहळू धुक्यात विरून जाऊ लागली. अमोल ओरडला. नंदिनी, तिचा शेवटचा आवाज आला. जे प्रेम खरं असतं ना अमोल, ते माणूस गेल्यानंतरही संपत नाही. त्या रात्रीनंतर नंदिनी पुन्हा कधीच दिसली नाही. पण अमोल दरवर्षी त्याच दिवशी रात्री 12 वाजता त्या पुलावर एक लाल गुलाबी गुलाब ठेवतो आणि शांतपणे म्हणतो, नंदिनी, यावेळी मी उशिरा आलो नाही. कधीकधी आयुष्यात काही लोक आपल्याला भेटतात, फक्त आपल्यासोबत राहण्यासाठी नाही, तर आपल्याला खरं प्रेम काय असतं हे शिकवण्यासाठी. आणि काही प्रेमकथा लग्नाने संपत नाही, त्या एका आठवणीने सुरू राहतात. कारण खरं प्रेम शरीराने दूर जाऊ शकतं, पण मनापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.